तिथे ज्या सत्ताधारी पक्षानं तिन्ही म्हणतो नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी 2-2, 5-5 कोटी रुपये खर्च केले, तो 15 लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का? आणि निवडणूक आयोग त्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार आहे की मुंबईमध्ये सुद्धा मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशाचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं पाहणार आहे? मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता, एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झाला आहे. आम्ही मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज आहोत. बोले तुम्ही आमच्यावर पाठीमागून वार करा, पैशाचा खेळ करा, पण आम्ही आमची लढाई लढणार. इतिहासात नोंद राहिली पाहिजे की या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा एक गट मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी, उद्योगपतींना देण्यासाठी असुसलेला असताना शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले लोक हे मुंबई वाचवायला, मराठी माणसाच्या हातात मुंबई राहण्यासाठी शौर्यानं, धैर्यानं या लढाईमध्ये उतरले होते. ही इतिहासात नोंद राहील आणि त्यानंतरच लोकांना कळेल गद्दार कोण या महाराष्ट्राचे आणि खुद्दार कोण. पण सर, तुमची अधिकृत युतीची घोषणा अजून झालेली नाही, जागा वाटपाची झाली, ते झालेलं आहे का किंवा ते कधी होऊ शकतं? तुम्ही महायुतीला हा प्रश्न विचारता का? ती जी काय महायुती नावाचं त्रांगडा आहे, हां आम्ही एकत्र येणार, एकत्र लढणार, त्यांना प्रश्न विचारता का? नाही ना. पण ठाकरे बंधून हा प्रश्न का विचारता? आम्ही बघू ना. मी ज्यासाठी तुमच्यासमोर बोलतो आहे की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत. हां, महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन. बरं का? तसं आहे ते. नाही रावसाहेब, तुम्हाला हा प्रश्न विचारणं यासाठी स्वाभाविक आहे कारण सत्तेमध्ये महायुती एकत्र आहे. असं पहिल्यांदाच होतं आहे की एका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र दिसणार का? कारण कौटुंबिक मनोमिलन झालं आहे, पण राजकीय युती होणार का आणि त्याची अधिकृत घोषणा कधी होईल आणि या युतीमध्ये काँग्रेस असेल का? हे सगळे प्रश्न आहेत. एक लक्षात घ्या, या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील. पण ही लढाई 29 महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुख्य लढाई मुंबईची होती. बाकी इतर प्रांत आले, विदर्भ आला, मराठवाडा आला, पण मुंबई ही महाराष्ट्रात राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा 1956 साली सुरू झाला आणि 106 लोकांनी त्याच्यामध्ये बलिदान दिलं. त्या बलिदानाची तयारी आम्ही आजही ठेवलेली आहे. उद्या जर हा संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत. पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राला माहिती आहे रहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत. या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाला माहिती आहे. एवढंच सांगतो मी.